नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण टोमॅटो पापड बनवणार आहोत। खूप छान रेसिपी आहे, पापड पण छान आहे लागतात। आणि हां, नवीन कुणी असेल तर त्यांनी सबस्क्राइब करा, बाजूची बेल प्रेस करा आणि त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। टमाट्याचे पापड करण्यासाठी मी इथे बघा 4 टमाटे घेतलेत, मध्यम आकाराचे आहेत। आता हे आपण कापून घ्यायचे आहेत। सुरीने मी लहान लहान तुकडे करून घेते, कापून घेत आहे। मस्त असे लाल असतात असे घ्यायचे टोमॅटो। माझ्याकडे थोडेसे कलर बरोबर नाही आहे टमाट्याचा, तर आता आपण हे छान असे कापून घेतलेले आहेत। आता हे टमाटे आहेत ना, तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला वाटून घ्यायचे बारीक। तर बघा अशा पद्धतीने आपण वाटून घेतले आहे। आता इथे मी एक टोप घेतला आहे, त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि आपल्याला हे चाळून घ्यायचे, म्हणजे यामध्ये ती साल असते, त्याच्या बिया असतात, ते सर्व निघून जातील। तर बघा, जे हे वरचा हा साल वगैरे बी असं आहे, जे जाड जाड राहिलं होतं ते आता हे आपण काढून टाकलेलं आहे। आणि एवढं आपलं हे टमाट्याचा जो रस आहे तो निघाला आहे। आता आपण इथे बटाटे घेतले 3 आहेत। आता हे बटाटे मी साल काढून घेतलेले आहेत। बटाटे पण आपल्याला कापून घ्यायचे। तर बघा बटाटे कापून घेतलेले आहे। आता बटाटे सुद्धा आपण छान पाण्याने धुवून घेतलेत। आता बटाटे पण आपण मिक्सरला लावून घेऊया आणि बारीक वाटून घ्यायचे। आणि हो, बटाटे पण आपल्याला आता चाळून घ्यायचे, त्याच्यातले जे अख्खे तुकडे असतात ते आपल्याला निघून जातील। अशा पद्धतीने मी बटाट्याचं पण मिश्रण आहे हे चाळून घेत आहे। आता आपण बटाटा आणि टमाट्याचं जे मिश्रण आहे हे आपण एकत्र करून एका वाटीमध्ये टाकून घेऊया। आता ही वाटी घेतले, याच मापाने आपल्याला पाणी घ्यायचे। पाहू शकता एवढी अर्धी वाटी झालेली आहे। आणि आता हे एक कढई घेतली, थोडीशी जाड घ्यायची आपल्याला। ही कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता आपण पाणी पण एवढंच टाकायचं आहे। ते एक वाटी झालेली आहे, आणखीन एक वाटी टाकायची आपल्याला। आणि एक वाटी अजून अर्धी टाकली मी, म्हणजे 2.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता आपण गॅसवरती ठेवायचे। आता गॅसवरती आपण हे सतत हलवत राहायचे। आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात हे शिजवायला। अजून बघा भरपूर पातळ आहे, अजून आपल्याला हे चांगलं शिजवायला लागेल। तर पाहू शकता असे 5-6 मिनिट आपले आणखीन झाले आहेत आणि छान असा घट्टपणा आला आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर थोडासा कलर टाकलेला आहे मी, की कलर चांगला यायला पाहिजे, म्हणून दिसायला चांगलं दिसायला पाहिजे। तर हा टमाटा कलर आहे। आता यामध्ये मी तीळ टाकत आहे। तीळ टाकल्यानंतर हे पापड खूप छान दिसतात, पाहू शकता। आता हे थंड झाल्यानंतर मी सुकायला टाकत आहे मिश्रण। त्याचे आपण बघा मस्त असे टमाट्याचे पापड आपण करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने सर्व पापड बघा बनवून आपण असे सुकवून घेतलेत, खूप छान सुकले गेलेत कडकडीत। आणि हो, यामध्ये आपण जे तीळ टाकले ना, त्या तिळामुळे बघा आपल्याला असं वाटते का पापडामध्ये जे टमाट्याचे बी आहे ते तसं दिसते, खूप छान दिसते म्हणजे। चला आता आपण हे पापड आहेत ते तुम्हाला तळून दाखवते। खूप छान मस्त झालेत, एकदम हलके फुलके झालेले आहेत।
बघा तेल आता छान असं गरम झाले. बघू शकता खूप छान असे पापड झालेले आहेत. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.